नमस्कार. नमस्कार. बसा. आपण बसा. काय काम होतं? योगायोगानेच मला काल निशांत साहेबांबद्दल कळलं. मग म्हणजे कर्वे मला म्हणाले असं असं घडलं म्हणून. सरंजामे तुमचं इकडे नक्की काम काय आहे? मॅडम, मी टॅक्सी मेन्स असोसिएशनमध्ये जाऊन आलो आज सकाळी. तिथे चौकशी केली. काही कळलं नाही अजून. म्हणजे काय आहे, त्या टॅक्सीचा नंबरही नाही ना आपल्याकडे. शिवाय वॉचमननी तो ड्रायव्हर कसा दिसतो टॅक्सीचा, काय वर्णन आहे, काहीच कल्पना नाही आहे. अवघड आहे. एनिवे, मी आपल्या ऑफिसचा पत्ता आणि निशांत साहेबांचं वर्णन असं दोन्ही तिथे देऊन आलोय. मग पुढे काय म्हणाले ते? प्रयत्न करतो असं म्हणाले. डोंट वरी मॅडम, तो ड्रायव्हर जर सापडला तर आपल्याला खरंच खूप मदत होऊ शकते. हो, पण त्याकरता त्यांचा फॉलोअप करायला पाहिजे ना. I'll do it. तुमच्यासाठी करीन मॅडम मी एवढं. डेफिनेटली. तुम्ही काळजी करू नका. थँक्यू. इट्स ओके. येऊ मी? हो. डोंट वरी. पाहूया आपण काय काय करता येतं. थँक्यू सरंजामे. बाय. ताई, ताई ग, रडू नकोस ग. मग काय करू अक्षता आता? हे बघ, मान्य. अगं पण असं रडून धीर सोडून काही उपयोग आहे का? त्यांना शोधण्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न, सगळ्या शक्यतांचा विचार करायला हवा. सगळं असं धीर सोडून 2 दिवस मी धीरच धरतीये. आता क्षणाक्षणाला धीर सुटत चाललाय का? तो सखा आणि कुठे गेला असेल? त्याला कोणी पळवून तर नसेल नेला? पळवून? अगं, पळवून कशासाठी? खंडणी करता, पैसे उकळण्याकरता. मी खरंच सांगते, तो माणूस जितके पैसे मागेल तितके मी त्याला द्यायला तयार आहे आता. अनु, ए अनु, अनु, तुला कोणीतरी भेटायला आलंय. ये बाहेर ये. रडू नकोस हं? नमस्कार. नमस्कार. मी कुणाल तेरे. अच्छा. तुम्ही निशांत महाजनांच्या फोनवरून ते कुठे आहेत हे विचारण्यासाठी आम्हाला रिक्वेस्ट केली होती ना? हो. तेच सांगायला मी इथे आलोय. दर 5-10 मिनिटांनी मी त्यांना फोन करून पाहतोच आहे. ठिकठिकाणी बसवलेल्या टॉवर्सवरून फोन पुढे कुठे चाललाय हे आम्ही ट्रॅक डाऊन करून पाहतोय. तुम्ही त्यांना सारखा सारखा फोन केला होता का? हो का? कारण त्यांनी मोबाईल बंद जरी केला नसला तरी बॅटरी डाऊन झाली असं वाटतंय आणि कॉन्टॅक्ट दर कॉलला डाऊन होत चाललाय किंवा ते रेंजच्या अगदी बॉर्डरवर आहेत. आणि हेच सांगण्यासाठी मी मुद्दाम इथे आलोय. त्यांचा काही ट्रेस लागतोय का? म्हणजे कुठे आहेत ते? मुंबईतच आहेत की मुंबई बाहेर? नाही, ते मी तुम्हाला सांगू शकणार नाही. का? कारण हे सांगण्याइतपत माहिती अजून आमच्याकडे नाही आहे आणि ती जरी मिळाली तरी ती फक्त पोलिसांना सांगावी असंच आमच्यावर बंधन आहे. आम्ही आमची कायदेशीर बंधनं तोडू शकत नाही. सॉरी, म्हणजे गैरसमज वगैरे करून घेऊ नका. मग इथे आला कशाला तुम्ही? ताई, अगं त्यांच्याकडे जी काही माहिती आहे ती सांगण्यासाठीच ते आले होते ना. हो, तेवढ्यासाठीच. मी आहे. थँक्यू व्हेरी मच. ताई, अगं आपल्याला निश्चित काही माहिती मिळत नाहीये तोपर्यंत तू असा स्वतःवरचा ताबा सोडू नकोस ग. आपल्याला मदत करण्यासाठी आलेल्या माणसांवर चिडून असं काही होणार आहे का? प्लीज.
आई ओ काय दूध घेऊन कुठे चाललीस? अनुसाठी आणि मोनूसाठी. अगं दोघी धड जेवलाही नाही दिवसभरात. सारखं आपलं टेन्शन भीती अशानं त्याच आजारी पडायच्या ग. तुला एक सांगू का? मी म्हणजे तुला पटतंय का बघ तू. मला वाटतंय त्यांच्या पोटात काहीतरी जाणं जितकं महत्त्वाचं आहे ना, त्यापेक्षा त्यांना 8-10 तास तरी विश्रांती मिळणं जास्त महत्त्वाचं आहे. खरं आहे तू म्हणतेस ते. दिवस दिवस नुसते आरडून काढतायत. अगं पण झोप असं म्हटलं झोप लागणार आहे का? झोपणार आहेत का त्या? हे काय आहे? झोपेच्या गोळ्या. तुझ्याकडे कशा काय आल्या त्या? अगं मग अशी डॉक्टरांकडे गेलो होतो ना मी आणि ताई, त्यांच्याकडून गुपचूप मागून घेतल्यात मी. बरं बरं. द्यायच्या कशा पण त्यांना? घ्यायला तयार तर व्हायला हव्यात ना. हे बाकी बरोबर केलंस हो तू. आता हे बघ, हे मी देते दोघींना. मी अनुजवळ बसते. बघूया झोपते का? हां मी मोनीजवळ बसते. हो. बरं डॉक्टर काय म्हणाले? सांगते त्यांना झोप लागू दे, मग आपण हॉलमध्ये भेटूया. बरं बरं चालेल. चल ये. नमस्कार नाईक साहेब. नमस्कार. हे कोण? हे माझे आजोबा मन्ना प्रधान. बस. थँक्यू. साहेब काही कळलं का त्या मोबाईलवाल्याकडनं? कारण त्यांचा तो मॅनेजर टेरे तो महाजनांच्या घरी गेला होता कर्टसी कॉल म्हणून. तो म्हणत होता की त्यांचा तपास चालू आहे, पण ते रिपोर्ट पोलिसांच्याकडे म्हणजे तुमच्याकडे देणार आहेत. हो, तसं कायद्याचं बंधन आहे त्यांच्यावर. हो, ते त्यांनी सांगितलं मला. म्हणूनच म्हटलं काही कळलंय का? त्यांचा रिपोर्ट आज पहाटेच माझ्याकडे आला. साहेब रिपोर्ट काय? नाही, रिपोर्टवरनं तसं नक्की असं काही सांगता येणार नाही. फक्त एवढंच सांगता येईल की निशांत महाजन बोरिवलीच्या पुढे कुठेतरी गेले असावेत. बोरिवली? अरे ऐक, तू कसं काय आत्ता आलास? मी 2 कारणांकरता तुम्हाला भेटायला आलो. एक म्हणजे तुम्हाला भेटायला आलो आणि दुसरं म्हणजे चॅनलला बातमी द्यायची आहे का हे विचारायला. नाही, आकांक्षा ही फोनवर मला तेच म्हणाली, पण मी अजून कोणाशीच काही बोललेले नाही आहे. नाही म्हणजे उगीच बातमी वगैरे कशाला द्यायची ना, असं आपलं मला वाटतंय. हो तुम्हाला असं का वाटतं? खरं तर बातमी द्यायला पाहिजे. अरे बाबा, पण खरंच त्याचा काही फायदा होतो का? काय आहे नचिकेत, महाजनांचं उद्योगपतीचं घराणं म्हणजे मोठं प्रतिष्ठित घराणं, फार मोठं प्रस्थ आहे. त्यांच्या वर्तुळामध्ये हे कसं काय नाही चालणार आई. मी तुमच्या दोघांचं बोलणं ऐकलंय. यात प्रश्न फक्त महाजनांचा किंवा त्यांच्या नातेवाईकांचा नाहीये. यात प्रश्न महाजन इंडस्ट्रीच्या इभ्रतीचाही आहे. नाही, मला असं वाटतं म्हणजे काय फायदा होईल हे तुम्ही विचारताय तर 100% नाही तर 200% फायदा होईल. म्हणजे आपल्याला कल्पना नसते, पण लोकांनी जर त्यांना पाहिलं असेल तर ते त्यांची माहिती द्यायला नक्की पुढे येते. हे लोकांना हल्ली एवढा वेळ असतो? नाही, ते मदत करतात ते बक्षिसाच्या लोभाने का होईना, पण ते करतात. आणि तुम्ही एक विचार करा ना, त्यांच्याविषयी तक्रार करण्यासाठी तुम्ही पोलिसात गेलातच की? नचिकेत, पोलिसांची गोष्ट वेगळी आहे रे. शोधकार्य करण्यासाठी त्यांना कायद्यानेच अधिकार दिलेले असतात. नाही काय, किंवा किंवा त्यांचंही बळ अपुरं पडतं, त्यांच्याही प्रयत्नांना मर्यादा पडतात. मी तुम्हाला एक सांगू का, यामध्ये तुम्ही पोलिसांचा सल्ला घ्या. ठीक आहे.
आपण पोलिसांनाच विचारू आणि काय ते मग सांगूया त्याला. हां ठीक आहे. तुमच्याकडे महाजनांचा एक फोटो आहे का? हो असेल ना. बघ 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 आहे का? हां थँक्यू. चल मी येतो. बरं. आणि चॅनलमध्ये न्यूज द्यायची असेल तर प्लीज मला लवकर कळवा. हो जर हां जर बरं येतो. मीटिंग्समध्ये तापातापी होते, आर्ग्युमेंट्स होतात, पण त्याचा परिणाम इतका गंभीर झालाय असं मी मात्र कधीच पाहिलेलं नव्हतं. हे फारच विचित्र झालं नाही? मी पुन्हा पुन्हा एकाच गोष्टीचा विचार करतोय. त्या दिवशी मीटिंगमध्ये संतापून मी मीटिंग सोडून निघून गेलो. सरांचा अपमान झाला, त्यामुळे तर त्यांनी. नाही लाड, उगीच स्वतःला दोष देत बसू नका. काय आता खरी गरज आहे ती निशांत सर सापडण्याची, आणि सापडल्यावर ते पूर्णपणे सुखरूप असण्याची. कदाचित त्यांनी या कटकटीपासून दूर लांब जायचा कदाचित निर्णय घेतला असावा, आणि आपण कुणीही त्यांना शोधू नये, त्यांना भेटू नये हे त्यांनी कुणालाच कळू दिलेलं नाहीये. म्हणजे कोणा मित्राकडे किंवा नातेवाईकाकडे सर जाणं शक्यच नाही. मग हे गेले तरी कुठे असतील? कुठे अज्ञातवासात? शक्य आहे. हो, पण अज्ञातवासात जायचं ठरवलं तरी सुद्धा 2 वेळचं जेवण, चहा पाणी जिथे मिळेल अशी व्यवस्था जिथे असेल तिथेच सर जाणार ना. लहानपणापासून आरामात जगलेला हा माणूस स्वतःचे असे हाल करून घेईल? एक मिनिट. एक अशी जागा आहे. हॅलो हॅलो. हे बा, मी सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका. या माणसाचं नाव निशांत महाजन. आपल्याला या माणसाला कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर शोधायचं आहे. प्रत्येकाकडे एक कॉपी ठेवा. हा माणूस 3 दिवस झाले लापता आहे. त्या माणसाचं नाव फोटोच्या मागे लिहिलेलं आहे. हे माझ्या मावशीचे मिस्टर आहेत. आपले साहेब, आपली बाकीची कामं सगळी बाजूला ठेवायची. हे काम महत्वाचं आहे. एक काम कर बाबा, प्रत्येकाला 500-500 रुपये देऊन ठेव. बरं. स्टेशन वाटून दे. पार बोरिवली, ठाणे अशा टोकांपासून शोधायला सुरुवात करायची बरं का. मुंबईतल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जायचं. हा फोटो दाखवायचा. तिथे ऍडमिट आहेत का, येऊन गेले काय विचारायचं. लक्षात आलं? जेंटलमन सारखं जायचं, जेंटलमन सारखं बोलायचं. गोंधळ मारामाऱ्या काही नाहीत. लक्षात आलं? ज्या हॉस्पिटलमध्ये शवागार म्हणजे माहितीये काय ना? नाही साहेब. अरे डेड बॉड्या ठेवतात ना ते. हा, तिथे हा फोटो दाखवायचा. तिथे आहेत का विचारायचं. असतील तर ताबडतोब मला मोबाईलला फोन करायचा आणि कळवायचं. लक्षात आलं? हो बरं. पण साहेब, हे असं किती दिवस? मुंबईतली हॉस्पिटल संपेपर्यंत, नाहीतर फोटोतला माणूस सापडेपर्यंत. ठीक आहे. कोणाला काही शंका? पण साहेब, या माणसाचा कोणी गेम बीम? नाही, तसं काही झालेलं नाही. साहेब, हा माणूस मेंटल तर नाही? रे बिंडोकासारखं काहीतरी विचार नको रे. ना, आता एवढा मोठा माणूस हरवला म्हणून साहेब. सांगितलेलं नीट लक्षात ठेवायचं आणि कामाला ताबडतोब सुरुवात करायची. निघा. बरं मग साहेब, काम झाल्यावर काय आपली सोय वगैरे होईल की नाही? चल बाबा, कामाला लाग पटापट. हो, येतो मी. वेळ घालवू नकोस. हो. अशी कुठली बॅच तुमची? सर 2002ची. सध्या मी शेती विकास महामंडळाची मॅनेजिंग डिरेक्टर म्हणून काम बघते. कट. काय प्रॉब्लेम काय? सर, माझ्या बहिणीचा नवरा 3 दिवसांपासून मिसिंग आहे. सर, इन्स्पेक्टर नाईक, समर्थनगर पोलीस स्टेशन, त्यांच्याकडे आम्ही कंप्लेंट दिली आहे. सगळे डिटेल्स पण दिलेत. आत्ता सध्या तेच काम पाहतात. मग माझ्याकडे येण्याचं कारण? कारण असं की माझ्या बहिणीने मला सांगितलं की ही बातमी TV वर द्यावी. ती CWW चॅनलला आहे. पण आम्हाला असाही सल्ला देण्यात आला की आम्ही पोलीस कमिशनरांशी बोलून घ्यावं, त्यांचं मार्गदर्शन घ्यावं. म्हणूनच मी तुमच्याकडे आले. म्हणजे ही बातमी देऊ की नको? नाही, अवश्य द्यावी. पण मनात काही शंका आहेत का? येस सर. म्हणजे एखादा श्रीमंत, प्रतिष्ठित माणूस हरवल्याच्या बातमीचा कोणी गैरफायदा घेऊ शकतं का? म्हणजे एखाद्याला जर महाजन सापडले तर तो त्यांना पैशासाठी डांबून ठेवून त्यांचा छळ करू शकतो का? राईट. म्हणजे बातमी दिल्यानंतर त्यांना किडनॅप वगैरे केलं तर? या. येस, यू हॅव पॉईंट.
नाही, पण ह्याला घाबरून बातमी न देणं हे फार चुकीचं ठरेल. मला वाटतं बातमी अवश्य द्यावी. ओके सर. नाही, आम्ही आत्तापर्यंत या बाबतीत कोणाशीही काही बोललो नाही आहोत. पण महाजनांचे चुलत भाऊ त्यांनी इन्स्पेक्टर नाईकांना बरीचशी उलटसुलट माहिती दिली. याच भावंडांनी 8 वर्षांपूर्वी वाटण्यांची मागणी केली होती. म्हणूनच आम्हाला शंका येते. ठीक आहे, तुम्ही असं करा, त्यांच्या डिटेल्स मला द्या. त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याची मी व्यवस्था करतो. ओके सर, त्यांचं नाव, पत्ता, सगळे डिटेल्स यात आहेत. ठीक आहे, तुम्ही माझ्या संपर्कात राहा. या भावंडांविषयी कुणाशी बोललेलं नाही आहात. आता ह्यापुढेही कुणाशी बोलू नका. ओके. येस सर. थँक्यू. थँक्यू सर. ज्योतिष प्राध्यापक निमकर, सुनंदा निमकर त्याने पाठवलं मला. आपले यजमान, त्यांची पत्रिका कुंडली मिळेल. हो. मुनी, आतल्या कपाटात बाबांची पत्रिका आण ना जरा. काय वय काय त्यांचं? 44. पण एक्झॅक्टली काय झालंय काही कळत नाहीये. बघू, कुंडली मिळाली तर काहीतरी सांगता येईल. अत्यंत बुद्धिमान आणि धनवान माणसाची पत्रिका आहे ही. यांची आई आधी गेली, नंतर वडील. नाही, पडताळून पाहायचं म्हणून विचारतोय. गेली 7-8 वर्षामध्ये धंद्यामध्ये काही फटका? हो. अपत्य हे एकच. हो. ते आता कुठे असतील, कसे असतील, काही कळू शकेल? मानसिक आजार दिसतोय आणि आत्ता गंडांतर योगही आहे, परंतु ते येत्या 2 दिवसात ठरेल. नक्की? असं पत्रिका सांगते, प्रत्यक्षात परमेश्वर जाणे. 2 दिवस खूप बिकट गेले आणि पुढचं 2 दिवशी तसेच आहे. ते टळले तर गंडांतरही टळले. पण मग ह्या बाबतीत आम्ही काही करू शकतो? त्याची काही आवश्यकता नाही आणि उपयोगी नाही. या गंडांतराचा मुकाबला त्याचा त्यानेच करायचा आहे. बरं, बाबा असतील कुठे आता? निश्चित ठिकाण सांगणं कठीण आहे, पण उत्तरेच्या दिशेला गेले. उत्तर. आई, हे जुळून येतंय. अच्छा, मग 2 दिवस प्रार्थना करा अप्रत्यक्षपणे. त्यामुळे त्यांच्या मनोबल वाढायला मदत होईल आणि ते सुखरूप परत येतील.